तिसरं नाव आता बदलायचं आहे. आता SMS म्हटल्यानंतर काय, पण तू आहे ना तिसऱ्या, तुला मी ऑलरेडी तुला 4 चॉईस मी ऑलरेडी दिलेत. आता तिसऱ्या नंबरसाठी 3 चॉईस आहेत तुझ्याकडे, त्यातले तू एक वरती ये ना. नाही, राहुल आय थिंक राहुलच असेल असं मला वाटतं. मला आता नाही खरं, आता मी नाही अंदाज करत असं. मग तुला बॉटम 3 साठी विचार. नाही, बरं एक मिनिट सांगतो एवढं मी सांगतो की पहिल्या वाकावरचा असणार तिसरा नंबर. बरं, त्याला मगाशी 4 ग्रँट केले होते, तुला आता तिसऱ्या नंबरला 2 ग्रँट करायला हरकत नाहीये. तर तिसऱ्या नंबरवर बघूया कोण आहे. स्क्रोल प्लीज. उर्मिला धनगर. उर्मिला, पुन्हा एकदा टॉप 3 मध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आणि तुला तिसऱ्या क्रमांकाची मतं आलेली आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की तुला वेगवेगळ्या प्रांतातून मतं आलेली आहेत. म्हणजे तुझा कुठपर्यंत आता रीच झालेला आहे, कुठपर्यंत तू पोचलेली आहेस. वंडरफुल. खूप खूप बरं वाटलं ग ऐकून मला पण. बरं, आज कोणतं गाणं सादर करतेस? आज मी आदिमाया अंबाबाई सादर करणार आहे. आशा काळ्यांवरती. आपण आशाताईंबद्दल नंतर बोलणारच आहोत. विश यू ऑल द बेस्ट. आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई. हो, आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. 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 उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई. कोणी म्हणती चंडिका, कोणी म्हणती भवानी. दुर्गा दुर्घटवा माई अंबा असुर मर्दिनी. किती रूपे किती नावे परी तेज एक बाई. ओ आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई. उर्मिला, अप्रतिम झालं गाणं. व्हेरी नाईस. मला सांग, आशाताईंचंच गाणं, आशा काळ्यांचंच गाणं का निवडलंस तू? मला आवडतात त्या ॲक्ट्रेस म्हणून, आणि मी खूप पिक्चर पाहिलेत त्यांचे. आणि कधीतरी मला असं वाटायचं की मी ह्या हिरोईनला प्लेबॅक द्यावं. ओ वंडरफुल. नाही, आशाताईंनी पण एक काळ गाजवलेला आहे. आणि मला नेहमी त्यांच्याकडे बघून, मी लहानपणी जेव्हा त्यांची फिल्म्स बघायचे तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की माझं कधी लग्न जेव्हा होईल तेव्हा माझी सासू कशी असली तरी माझी थोरली जाऊ अशी असू दे, म्हणजे मला त्या घरात काही प्रॉब्लेम नाही कधीच. सो खूप छान झालं गाणं. आणि आपण पण अशी धाकटी जाऊ मिळणार म्हणाल्यानंतर हा विचार त्यांना कळला असतं तर काय वाटलं असतं, विचार कर एक सेकंदभर. उर्मिला, छान झालं गाणं. 2 गोष्टी. एक म्हणजे तुझ्या आवाजाची जी फॅन फॉलोईंग आहे
ते सर्वदूर महाराष्ट्रात पसरले म्हणून तुला इतके मेसेजेस येतात. हे कुठल्याही ठराविक प्रांतात न कारण हे आमच्या इकडच्या म्हणून देतं असं नाही, तर सगळ्यांनाच तुझं गाणं आवडतंय. तू म्हटलीस की तुझी अशी इच्छा होती की एकदा ना एकदा तरी आपण आशा काळेंना आवाज द्यावा. तर तशी संधी तुला आतापर्यंत नाही मिळाली, पण आज मिळाली. आज तुझ्या आवाजावरती तिथे त्यांची भले लिपसिंग नको असू दे, पण त्यांची चित्र दिसली, त्यांचे शॉर्ट्स दिसले. मग तुला जर काही संधी मिळाली की त्यांचं गाणं, त्यांचे चित्र दिसणार आहे, तुझा आवाज असणार आहे, मग त्यावेळेला तू पार्श्वगायिका म्हणून त्यांच्या व्हिज्युअल्सला स्वतःचा आवाज मॅच करण्यासाठी काही विशेष एफर्ट्स घेतले होतेस का? हा, मग ते करायला पाहिजे. आता ह्या पुढे तुम्ही सगळ्याजणी पार्श्वगायिका म्हणून करिअर करायला सुरुवात ज्यावेळेला करणार आहात, सगळेजण सुद्धा घाबरू नकोस राहुल, काही टेन्शन नाही. तर तुम्ही असा विचार करायला हवा की मी ह्या चेहऱ्यासाठी कसा गाईन, कशी गाईन, हा पुढचा विचार आहे. सॉरी जरा सिरियस बोललो, पण महत्वाचं वाटलं म्हणून सांगितलं. ओके, बाकी गाणं छान झालं. तू एवढी कावरी बावरी होऊ नकोस, पण सगळ्यांनी तुम्ही मात्र हा विचार करायला पाहिजे की आपण प्लेबॅकसाठी गाताना आता कसं गाऊ, कारण तुम्ही सगळे प्लेबॅक सिंगर होणार. आणि विशेषतः मला तुझ्याकडनं हे जास्त एक्सपेक्टेड आहे, कारण तुझ्या आवाजात गाणी इमॅजिन करू शकतो. तर तू आता याच्याकडे जास्त मोठी रेस म्हणून बघ. आता रणजी ट्रॉफी संपली, आता टेस्ट मॅच, आता तुझी स्पर्धा डायरेक्ट प्रोफेशनली ज्या गातात यांच्याशी आता तुझी स्पर्धा आजपासून सुरू झाली असं समज. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक.